नमस्कार मित्रांनो, शिवांश मँगो फार्म या आपल्या बागेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, छाटणी करून आपल्याला जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत आणि छाटणी करून झाल्यानंतर आता आपल्या बागेमध्ये आपण लगेचच पाणी दिलं होतं. त्याचप्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची मिक्स एक हार्ड फवारणी केली होती आणि त्याच्यानंतर आपल्या बागेमध्ये आता सगळ्या झाडांना जवळपास फुटवे यायला लागलेले आहेत. तर मी तुम्हाला काही फुटवे दाखवतो. अशी अगदी छान पद्धतीनं तुम्ही बघू शकता. कोळी पालवी या ठिकाणी आपल्याला दिसते आलेली आहे आणि हे अजून कोळी पालवी अजून निघते आहे. भरपूर प्रमाणामध्ये याला झाडांना आता पालवी निघायला सुरुवात झाली आहे. हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी खूप चांगले फुटवे या ठिकाणी निघाले आहेत. आपली अशी छाटणी झाली होती आणि ही छाटणी झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे छान असे फुटवे बघायला मिळत आहेत. हे देखील झाड तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी याला फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे आणि 2-3च्या फॉर्म्युलानुसार प्रत्येक ठिकाणी 3-3 फुटवे निघत आहेत आपले आणि जे काही जास्तीचे फुटवे असतील ते परत आपण विरळणीमध्ये काढून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता यासुद्धा झाडाला सुंदर अशी पालवी, कोळी पालवी निघालेली आहे आणि छान पालवी या ठिकाणी डेव्हलप होत आहे. हे फुटवे तुम्ही बघू शकता. काही ठिकाणी अजून निघत आहेत, काही ठिकाणी निघलेले आहेत. या फुटव्यांची खरं तर आणि या कोळ्या पालवीची जपणूक करणंच पुढच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं. याच्यासाठी महिन्यातून एकदा किंवा 2दा आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेत असतो. या सगळ्या बागेमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी हे देखील बघू शकता. हे बघा तुम्ही, या ठिकाणी फुटवे यायला सुरुवात झालेली आहे आणि छान असे फुटवे या ठिकाणी डेव्हलप होत आहेत आणि ही पालवी, हे फुटवं जपण्यासाठी खूप गरजेचं आहे. कारण ह्या फांद्या सक्षम झाल्यानंतर याच्यातूनच खूप आणि चांगल्या पद्धतीचा असा मोहर निघू शकतो. हे बघू शकता तुम्ही, या झाडांना असे वरती फुटवे यायला सुरुवात झालेली आहे. छान असे फुटवे या ठिकाणी सर्वच झाडांना दिसत आहेत. खरं तर मित्रांनो, आपण मागच्या आठवड्यामध्ये याला पाणी दिलं होतं. अजूनही काही आमच्या भागामध्ये, म्हणजे ज्या भागातून मी आहे, सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील पनुमरे तर्फे शिराळा अर्थात पत शिराळा हे आपलं गाव आणि या भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही. पावसाविना बाग अजून कोरडीच आहे. तर लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे, जेणेकरून आपण दिलेली खतं त्याला लवकर लागू होतील आणि चांगला फुटवा अजून जोमानं बाहेर पडू शकतो. हे देखील झाड तुम्ही बघू शकता. ह्याला थोडीशी डिंक्याची लागण झाली होती, त्यामुळे आपण बऱ्याचशा फांद्याच्या कट केल्या आणि ह्याला देखील सुंदर फुटवा या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. छान फुटवे निघतात. आता फक्त प्रतीक्षा आहे मित्रांनो ती पावसाची.